नाही का? आणि आता जसं की पेडगाव मैदानमध्ये एकदम म्हणजे तुमच्या हात 2 मिनिटं सुद्धा बनले होते किंवा 1 मिनिटं सुद्धा हात बनले होते, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे? तो काही व्हिडिओ विषय एकदम टॉपला चालू आहे. तिथं गच्ची लईच प्रयत्न केले आपण, हां, हां. पण थोडं नशीब हारलो कुठं ते. हां, थोडं मन नाराज झालो. असं आहे का? आणि पेडगाव मैदानात जो चेक तर नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहे रईपुरी गावात. रईपुरी गाव दिसायला छोटं आहे, पण ज्या रईपुरी गावाचं नाव एकदम टॉपला नेलं आहे, असा हिंदकेसरी दादू भिडे, ज्या मागच्या वर्षी पेडगाव मैदानात त्याने मान मिळवला होता आणि याही वर्षी जबरदस्त गाडी पळवली, परंतु नशिबाने साथ दिली नाही. आपण त्या दादू ड्रायव्हरबद्दल थोडीशी माहितीगिरी त्यांच्या तोंडातून ऐकून घेऊ. बरं, तुमचं नाव सांगा. दादू ड्रायव्हर. असं आहे का? आपलं या क्षेत्रात म्हणजे आता कसं काय आले तुम्ही? या क्षेत्रात म्हणजे आपण जवळजवळ आपल्याला झाले 5-5.5 वर्ष. 5-5.5 वर्ष झाले पहिले का? म्हणजे सुट्टी करायचो, हां, हां. नंतर वासरू होते, त्या भोंद्यांचे वासरू होते, यांचे हां. वासरं हाकलायला लागलो. असं आहे का? थोडा दाग निर्माण झाला, हां. मग मोठ्या गाड्या पण चालवायला लागल्या. असं आहे का? नाही, या क्षेत्रात यायच्या अगोदर आता तुमचं जीवन कसं होतं? आपलं काय पहिले व्यवसाय होता. असं आहे. काय व्यवसाय? काय हां, गाडी ड्रायव्हर गाडी होते. ड्रायव्हर होता. हां, बघा मित्रांनो, गाडी ड्रायव्हर होते, परंतु जसं आपल्या बैलगाडा क्षेत्राचा छंद लागला, त्याच्यावर मग गाडी ड्रायव्हरपासून ते बैलगाडी ड्रायव्हर झाले आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव ऐकायला भेटतं आहे. बरं, आता जसं की आता तुम्ही इथपर्यंत आलेले आहेत, तर वासरं वगैरे किती तयार केले आहेत? वासरू म्हणजे आपले पण होते. हां, हां. एक वासरू होतं, मामाने त्यांना दिलंय. हां, हां. जवळजवळ आपण मागे एक रुद्रा नावाचं वासरू दिलं, हां, हां. गणेश भराडे त्यांना. हां, हां. ते वासरू पण टॉपला पळायचं. असं आहे का? परत या भावाचं एक वासरू होतं, ते पण हां, दिलं, हां. टॉपलाच पळायचं. असं आहे का? जवळजवळ 4-4.5 वासरू तयार केलं. तयार केलेत. बरं, आता तुम्ही या क्षेत्रात आलेले आहेत. मग तुमच्या शिकवणारा गुरु कोण होता? शिकवणारे गुरु काय प्लस रामादाद्यान ते होते. हां, हां. त्या उपर भाऊसाहेब ड्रायव्हर आपले तांबळायचे, हां, हां. ते पण होते. असं आहे का? बरं, माईक यांच्याजवळ द्या. बरं, तुम्ही आता याच्या अगोदर बैलगाड्या क्षेत्रामध्ये होते, मग किती वर्ष झाले हे क्षेत्र चालू व्हायला आपल्या भागात? जवळपास मी 9वीत असताना मला हा छंद आहे. असं आहे का? हो. हां, हां. म्हणजे ते तर त्या छंद असा लागला हां, की वडील वाऱ्यानंतर शेतीमध्ये उतरलो. हां, शेतीमध्ये उतरलो तर आपल्यापाशी पहिलं गावरान बैल होता भाग्या. हां, हां. त्या बैलापासून जसा छंद लागला तर तशी सुरुवातच झाली माझी. असं आहे का? तसा पहिल्यापासून जसा छंद आहे तर आज मी तो छंद आहेच. हां. आता जसं की म्हणजे तुमच्याजवळ वाघ्या बैल होता, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे? बैल माप छोटं होतं, हं, हं. पण कमीत कमी 2-3 बक्षीस त्यावेळेस घेतले होते. असं आहे का? त्यावेळेस जवळपास अशी इथले खेळ बी नव्हते. नाही का? तर असे तुरळक ठिकाणी बोरखडं झालं, करगाव झालं, हां, हां. असे तुरळक ठिकाणी खेळ व्हायचे हां. आणि त्या ठिकाणी नम्र घ्यायचं. असं आहे का? बरं, आता आपल्याकडे जुनी पद्धत होती. अगोदर बैलाला 7-8 राऊंड पळावं लागत होतं. 7 राऊंड हां, मग आणि दाढीचा खेळ होता. असं आहे का? हो. हां, हां. बरं, त्याच्याबद्दल काय सांगणार? म्हणजे 7-8 राऊंड बैल टिकणं म्हणजे एकदम सोपी गोष्ट नाही आहे. नाही ती तर सोपी नव्हतीच, पण हा. आता जे झालं हां, पहिल्या 2च गाड्या पळायच्या हां, हां. आणि आता जवळपास 10 गाड्या पळतात. असं आहे का? 10 गाडींमध्ये जो बैल फास्ट आहे तोच निघल. बरोबर. त्या टायमाला कसं होतं की 2 गाड्या पळायचा, एखादी टायमाला कच्ची गाडी बी लागायची, हां, हां. एखादी टायमाला भारीच गाडी लागायची. हां. म्हणजे हलक्या भारी अशा गाड्या लागत लागत 7 राऊंड व्हायची. असं आहे. हां, आणि त्याच्यामध्ये जर स्टार चांगले राहूनच गेले हां. तर त्याला 7 राऊंड बी हलक्याच गाड्या लागायच्या, असं आहे. नवरात घुसून जायचं. बरोबर. आता जसं की तुमच्या काळात कुठल्या बैलाने जास्त फॉर्म केलता? टॉपला? त्या टॉपला का हं. बोरखड्याचे बैल होते. हां, हां. एक जर्सी होता आणि एक गावरान खिल्लार होता. हां, हां. बंडू म्हणून बंडू ड्रायव्हर होता, त्यांच्या होती दोन्ही. असं आहे का? हो. हां, ते हां. टॉपला पळायचे. हां, आणि याचे तांबोळ्याचा बादशाह बैल असं आहे. 1 नंबर टॉपचा बैल असेल तर बादशाह. हां, हां. जसं की आता आपण दादू माहिती घ्या. आता जसं की आता तुम्ही या क्षेत्रात, तर तुमच्या नियोजनात कुठले बैल आहेत आणि तुमचा स्वतःचा बैल आहे का या मैदानात? आपला स्वतःचा नाही आहे, पण हा बैल स्वतःचा स्वतःचा जे म्हणजे तुम्ही इथंच राहतात याच बैलाजवळ? हां, हां. या बैलाचं आता नियोजन तोच भाऊ. असं आहे का? बरं, आता याचं नाव काय आहे? वासरू. मासूम आहे का? आणि या बैलाने
तब्बल 3 ते 4 वर्ष सलग गाजवले होते. बरं या बैलाबद्दल काय सांगणार आहे? बैलाबद्दल सांगू तितकं अपुरंच आहे. हां हां आता थोडा आपण थांबवला होता. आता बिनजोडला काढला तर त्याच्या जवळजवळ 3 हप्त्यात त्याच्या 7 बिनजोड झाल्या. असं आहे का? बैल थांबवला होता आपण थोडा काही कारण असते. हां हां आता जसं की आता बैल थांबवलेला होता आणि प्लस अजून एक विषय राहिला की जेव्हा तुम्ही गाडी चालवतात तेव्हा मनात काही विचार येतो का? काही विषय नाही का? अगोदर काही असणार ना? नाही, काही विषय नाही. नाही का? आणि आता जसं की पेडगाव मैदानमध्ये एकदम म्हणजे तुमच्या हात 2 मिनटंसुद्धा बनले होते किंवा 1 मिनटंसुद्धा हात बनले होते, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे? तो काही व्हिडिओ विषय एकदम टॉपला चालू आहे. तिथं गच्ची लईच प्रयत्न केले आपण. हां हां पण थोडं भरण्याची हारलो कुठं ते. हां थोडं मन नाराज झालो. असं आहे का? आणि पेडगाव मैदानात जो चेकडीवर उभं राहणार आहे त्याला गट पास दिला जात नव्हता, त्याच्या अगोदर तुम्ही चेकडीवर उभं राहिले, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे? विषय कारण असा होता, त्यांनी ना ओपनला अनाउन्सिंग केली होती हां हां आणि त्या टायमाला आम्ही मैदानात आलो नव्हतो. आम्हाला गच्ची 11 11:30 वाजून गेले होते. हां हां ते अनाउन्सिंग आम्हाला माहित नव्हती का चेकलीवर उभं राहिल्यावर गाडी गाडी बरोबर. बात करीत होतो. हां हां ते प्लस आमचे अण्णा शेट गाडगे पाचवडचे हां त्यांच्या नावावर गाडी होती. बरोबर. त्यांनी करून घेतलं. हां हां बरं ज्या वस्त्र तुम्ही चालवले त्याच्याबद्दल काय सांगणार आहे? वासर दोघी पण बैल राजा नितीन शेट आणि त्यांचा राजा तो पण टॉपलाच होता. हां हां योगेश शेट गोंडगावचे हां. आदत वासरूच होतं नानच आता पण. असं आहे का? पण थोडं नशीब राजाकडनं गाड्या तुटल्यामुळे थोडा राजा कमी झाला होता. गोंड्यालाच कमी झाला, 100 फुटावरच कमी झाला भाई. हां हां म्हणजे शेजारी त्याला गाडी लागते बुवा. गाडी जर राहिली असती ना तर सांगून गाड्या मारल्या असत्या तिथं. हां हां निश्चित त्याच्याकडच्या गाड्या पूर्ण तुटल्या. असं आहे. तो खुल्ला पळून राहिला मग पाहिजे त्याची गती लावली नाही त्यांनी. बरोबर. बरं आता तुमच्या नियोजनात किती बैल वगैरे आहे? भरपूर आहे. नितीन शेट आणि त्यांचा पण बैल आहे. हा. परत हा घरचा बैल आहे. हां हां परत शेंदुरी पौरचा एक जिल्हा म्हणून बैल आहे. हां हां भरपूर सांगू जेवढे बैल आता आहेत. भिजल्या सर्वांना माहिती आहे, भिजल्या जो बैल आहे आता पूर्ण म्हणजे खानदेश भागात एकदम टॉपला चालू आहे. त्या बैलाबद्दल काय सांगणार आहे? तो पण बैल बादशाहीचा आहे. असं आहे का? खालून तो वरपर्यंत हा. पळायला एक नंबर बैल. या बाजूच्या बैलाला त्रास नाही काय नाही. नाही. जसा निघाल तसा डायरेक्ट झेंडीपर्यंत. हां हां बरं जसं की आता या वर्षी किती गुलाल केले त्या बैलाने? त्या बैलावर मी चार गुलाल केले. 3 1 नंबर केले हां हां आणि 1 2 नंबर केला. असं आहे. हां हां बरं जसं की आता हे मैदान चालू झालेलं आहे आणि याच्याबद्दल आता डायव्हर येत आहे किंवा नवीन डायव्हर तयार होत आहे, त्यांच्याबद्दल काय सांगणार आहे? कारण बाकीचे जे असतात ज्यांना हिंमत असते परंतु फक्त हिंमतने चालत नाही, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे? आणि आता कसं राहतं त्याला एकदाची सोय पडली ना त्याला काही वाटत हा. नाही. पण त्याच्यात पण एकदम रिस्की काम. बरोबर. पहिला मुद्दा म्हणजे ड्रायव्हर बरोबर. मेन असे हां की स्वतःला चालकपणा लागतो हां आणि त्याची छाती पूर्ण शेवायला लागते बरोबर. आणि ड्रायव्हर कोणी बनू शकत नाही. हां. पहिला मुद्दा म्हणजे जो दादू ड्रायव्हर आहे की याने आमच्या गावाचं भरपूर नाव रोशन केलं. हां, पूर्ण टॉपला. स्टॉपला म्हणजे अखंड आता जो बैलगाड्या क्षेत्र आहे त्या हां. क्षेत्रामध्ये दादू ड्रायव्हरचं नाव म्हणल्यानंतर हां हां आलं की तिथं आमच्या गावाचं नाव आलंच रईपुरी. बरोबर. बस आम्हाला काय पाहिजे. बरं त्याशिवाय. आपलं रईपुरी गावाची संख्या किती? कमीत कमी 1500-1600 लोकसंख्या आहे. म्हणजे छोटं एकदम गाव. छोटं गाव आहे परंतु दादू ड्रायव्हरमुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या गावाचं प्रसिद्ध नाव नाव. पोहोचतोय. बरं दादू आता पुढचं तुमचं वाटचाल कशी काय आहे? पुढचं आता पुढं बघू. असं आहे का? वाटचाल तर भरपूर स्वप्न आहे अजून. हां हां आता तिकडं आता तुम्ही गाडी चालवली तिकडं काही तुमचा विषय निघत असेल किंवा आपल्याला पण हा ड्रायव्हर म्हणजे यायला पाहिजे आपल्या येत असेल भागात, पण ते आपल्यापर्यंत पोहोच नाही होत ना अजून. नाही का? नाही ते तेव्हा जेव्हा गाडी चालवली तेव्हा लोक सांगत असतील ना तिथले हा, की बोलतात आमची ते गाडी भरपूर. चालवा असं काही? हा बोलले होते भरपूर. आता तिकडचे पण लोक म्हणतात कुठला आहे बाजू. हां हां भरपूर जण मिळाले तिकडे. असं आहे का? बरं आता जेव्हा 2 वर्षापूर्वी तुम्ही पेडगावचा मान मिळवला होता तेव्हाचा विषय काय होता? म्हणजे आनंद काय होता तेव्हा? आनंद वेगळा होता आणि त्यात विषय असा झाला. हां सातारा चकडी फर्स्ट टाइम पाय ठेवला होता आपण. हां हां ना तिला एमटी फेरा दिला ना काही विषय गेला. नाही का? फर्स्ट टाइम आपण त्याच्यात पाय ठेवला. हां हां त्यात सुट्टी मेकर पण घरचे, बरोबर. बैल पण घरचे. गोपाल फौजी बहादरपूर यांचा भद्रा, हां नितीन शेठ पाटील यांचा राजा राजा. होता. घरचे सुट्टी मेकर, घरची चकडीन, घरचा ड्रायव्हर होतो. त्यात पहिल्याच मैदानात मोठ्या मैदानात जिंदगीचं नाव मिळालं. बरं हेच मत होता. कितवा नंबर मिळवला होता तेव्हा? तिथं 3 नंबर आणि 4 नंबर मध्ये सारखी गाडी उतरली होती. हां हां 3 नंबर मिळाला होता.
3 नंबर इथला होता का? असं आहे का? बघा मित्रांनो, ड्रायव्हर होणं सोपं नाही आहे. परंतु आता जे दादूभाऊ आहेत त्यांची पूर्ण या क्षेत्रामध्ये किंवा ड्रायव्हर क्षेत्रामध्ये पूर्ण नजर मेलेली आहे. म्हणजे जसं की आता आपण ड्रायव्हर होणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि दादूभाऊ जसं की आता बघतोय काही वेळेस पाय घसरतो, पळायचा धाक वगैरे काही असतं का? पडलोय भरपूर वेळेस पडलोय, असं नाही की बा पडलो नाही. हां, हां. भरपूर वेळेस पडलोय. हां, हां. त्यात दुखापत बी झाली. असं आहे का? बरं मागे तुमचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्याबद्दल काय सांगाल? आटोल्याच्या मैदानाला पडलो होतो. हां, हां. मित्राची गाडी होती, पडून गेलो होतो. असं आहे का? तिथून थोडं शांतता घेतली. हां, हां. असं. बरं दादा, आता हे जेव्हा आपल्या भागात 7-8 राऊंड पळावं लागत होते, मग तेव्हा बैलचा स्टॅमिना म्हणजे इतका फेऱ्याला टिकत होता का? नाही, स्टॉपचे बैल टिकत होते ना. हां, हां. बरं का? स्टॉपचे बैल भरपूर टिकले. हां, हां. आणि जे बैल टिकायचे तेच बैल नंबर घ्यायचे ना. 7-7 राऊंड पळणं म्हणजे सोपं नव्हतं ना. बरोबर. बरं तेव्हा पल्ला किती फूटचा असायचा म्हणजे लांबन? पल्ला तरी बी 1000-1100च्या दरम्यानचाच पल्ला राहायचा. असं आहे का? हो. हां, हां. पण 7 राऊंड बैल पळायचेच. असं आहे. बरं आता तुम्ही सांगताय तुमच्याजवळ गावठी बैल होता. मग हे क्षेत्र तेव्हा आपल्या भागात हे क्षेत्र इतकं चालायचं पण नाही. नाही, मग त्याच्याबद्दल जसं की गावठी हत्यार होतं, मग तुम्हाला कसं वाटलं की आपला हा गावठी पडू शकतो बा? ते काय व्हायचं, हां, पूर्वी ना असे तमाशाला जायचे बरोबर. आणि गाड्या बैल झोपायचे. हां, हां. तर माझा जोडीदार होता जय भीम समाजाचा दीपक मोरे. हां, हां. ते आम्ही जोडीदार असल्यामुळे कंटिन्यू असे कुठेही तमाशाला जायचे रातची. हां, हां. तर त्या टायमाला त्यांचा एक बैल आणि आपला एक बैल, हां. दोन्ही बैल भरपूर पळायचे. हां, हां. ती अशा काढाकाढ्या त्यावेळेस काढाकाढ्या लागायच्या. बरोबर. तर त्याच्यामध्ये की बैल आपला पळतोय बुवा, हां, पळतो बुवा असं त्याच्या म्हणून नेमकं बोरखेड्याला खेळ होता हां. शामीगोंड्याचा. तिथे गेलो तर त्यांच्याच गावातला एक बैलगाडा घातला. हां, हां. तर त्या टायमाला 4 का 5 नंबर मला बक्षीस मिळालं असं आहे. 2 याच्यामधलं, हां, हां. की पहिलाच गुलाल माझा. मग हं. तिथून जशी सुरुवात झाली की मला हा तो छंदच लागला. मग बरोबर. स्वतः गावामध्ये छंद असा लागला की त्या दिवसापासून तो छंद आजपर्यंत चालू आहे. बरोबर. आज मी माझ्यापाशी बैल आहे, किती बैल बैल आहे टांग- तुमच्याजवळ? एक बैल आहे हां, हां. आणि एक वासरू घेतलंय आता. असं आहे का? हो, बैल बी चांगला आहे, नंबरातला बैल आहे. हां, हां. आता त्याचा ड्रायव्हर वगैरे मी स्वतः करायचो पहिलं, स्वतः? आता दादू करतो. असं आहे का? हो, हां, हां. पूर्वी मीच टांगा हाकलायचो, पण दांडीचा खेळ होता. दांडी चालायची, आता हात नाही चालत माझी. नाही का? नाही, हां, हां. बरोबर. पहिले जेव्हा असायचा तेव्हा दांडीचा खेळ असायचा. परंतु आता बैलाला कुठल्याही प्रकारची इजा मैदानात दिसली जात नाही आहे. त्याच्यामुळंच आपले हे क्षेत्र अजून टिकून आहे. बरं दादा, आता जसं की आपण सांगितलं की 8 फेऱ्यांचा 7 पेटे 8 पेटे राऊंड व्हायचा. बरोबर. मग त्याच्यामध्ये असं कधी आठवलं का, की आपला बैल दम फुटेल बुवा, काय होईल? 8 फेरे पळणं जोक नाही आहे. कधी वाटलं का तुम्हाला की आपला बैल 8 फेरे म्हणजे किती मिनिटात 8 फेरे फेरे पळवायचे ते? ते सुरुवातला कमीत कमी समजा 100 गाड्या 100 गाडींचं उतरले एका राऊंड एका हां, हां. मैदानामध्ये. बरोबर. 100 गाड्या उतरल्या का 100 मध्ये 2 बैल सुटायचे, मग 50 राहायचे. बरोबर. 50 मध्ये 25च व्हायचे. हां, 25 मधून 12-13 राऊंड व्हायचे, एकला बायमिळाचा. बरोबर. असे राऊंड होत शेवट 2 जोड्या उडायच्या. असं मग आहे. ते गाव काय करे की 4 बक्षीस 2 बक्षीस असे ठेवलं त्यांनी. हां, तर हां. जे 2 उरले त्यांच्यामध्ये 1 नंबर 2 नंबर, आणि ज्या 2 म्हणजे 4 जोडींमध्ये ज्या पडल्या हां, हां. त्यांच्यामध्ये अजून पळवायचे त्यांना, मग 3 नंबर 4 नंबर द्यायचा. असं आहे. असा खेळ खेळायचा पहिले. हां, हां. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या भागात आता 3 फेऱ्याचं चालू झालेलं आहे. आता जसं की 3 फेऱ्या चालू आहे म्हणजे गट सेमीन फायनल, Final. याच्याबद्दल काय सांगणार? आता तर एकदम भारी, असं आहे. कारण की म्हणजे बैलांचा बी जास्त खर्च जात नाही. हां, हां. आणि जे 7 राऊंड पेक्षा आता 3च राऊंडामध्येच फायनल आवरून जाते. आणि पूर्वी किती एक जोड्या उतरायच्या, 50 जोडी 100 जोडी उतरायची. हां, हां. आता जर चांगला विचार केला तर हजारानं जोड्या उतरत्या. असं आहे का? आणि जर पूर्वी सारखा जर खेळ चालला असता तर 3-3, 4-4 दिवस खेळ चालला असता. हां, हां. तर आता एकच दिवसात खेळून जातो आणि बरोबर. उजाळ्या असता होतो. भारी आहे एकदम. हां, हां. खेळ म्हणजे झाले. आता आपल्याकडे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसे खेळ होतात तशाच आपल्या भागातही आता खेळ होत आहे. आता दादू, हा बैल कुठून घेतला होता? हा बैल आपण बदलीवर घेतला होता सोनू गायकवाड चाळीसगाव यांच्यापासून. हां, हां. तर आपले 2 नंबरचे जे मालक होते यांचे भाऊ भूषण गुंदा, ते वारले. हां, हां. त्यांनी घेतला होता, म्हणून त्याचा काही विषय झाला नाही. नंतर द्याय काही झालं. हां, हां. म्हणजे त्या भावाची एक प्रकारे निशाणीच ठेवली. आठवणी. हां, हां. बरं आता
याला घेतलेला किती मध्ये खरेदी केला? त्याला आम्ही बदला करून म्हणजे तो पडला होता, आम्ही 9,000 रुपये दिले होते. हा, तो पडला होता, आदत होतं वासरू, असं आहे. आदत वासरू होतं हा, हा. ते. किती 51,000 असं आहे. म्हणजे आता या बैलाला किती मोठी मागणी आली तरी द्यायचा विषय नाही. पळो अगर ना पळो घरीच कुठे जाईल. असं आहे. हा, हा. म्हणजे एक प्रकारे भूषण भाऊंची आठवण म्हणून हा बैल आहे. घरीच कुठे आला. पण असं एकदमच तुमचं नाव टॉपला आलं बुवा, असा केव्हा विषय झाला? चाळीसगाव मैदानात. चाळीसगाव मैदानात झाला होता. हा, हा. त्यावर मग पेडगावचं मैदान. पेडगावच्या मैदानापासून हिंद केसरी मान मिळाला आणि चाळीसगावमध्ये जेव्हा मोठं मैदान ठेवलेलं होतं, म्हणजे सर्वात अगोदर जर आपल्या भागात मोठं मैदान म्हटलं तर चाळीसगावचं मैदान होतं. बरं, त्या मैदानाबद्दल काय सांगणार आहे? आत्ता व्हायला पाहिजेत का तशी मैदानं? व्हायला पाहिजे ना, मैदान वगैरे चांगलं होतं. हां, हां. आता असं आहे. आता काशीनाथ आप्पा निमित्त जे मैदान होतं बुवा ते, हां, हां. तर टॉपचं मैदान होतं ते. असं आहे. हो. हां, आणि शिवसेना प्रमुख होते काशीनाथ आप्पा. हां. आणि आज बी दीपक गायकवाडे तसंच मैदान करतोय. असं आहे. पहिल्यापासून जसं मैदान चालू आहे आप्पाच्या नावानं, हां, हां. आज बी ते मैदान चालू आहे. बरोबर. असं तर चालेल मित्रांनो, भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.